सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघानं महिलांसाठी शिका आणि स्वावलंबी व्हा या योजनेअंतर्गत मोफत शिलाई प्रशिक्षण देऊन रोजगाराची हमी देण्यात येत असून यामुळे पूर्व भागातील महिलांना विडी उद्योगाला पर्याय उपलब्ध झाला आहे। पूर्व भागातील हजारो महिला या विडी उद्योगावर अवलंबून आहेत। रोज विड्या वळल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही अशी स्थिती अनेक कुटुंबाची आहे। पूर्व भागातील महिला कष्टकरी म्हणून समजल्या जातात। सध्या विडी उद्योग धूम्रपान विरोधी कायदा आणि जीएसटी मुळे अडचणीत आलाय। त्यामुळे विडी कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार कायम आहे। विडी कामगारांच्या भविष्याचा विचार करता त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करणं गरजेचं आहे। यासाठी लोकमंगल आणि सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघानं पुढाकार घेतलाय। महिलांसाठी शिका आणि स्वावलंबी व्हा या योजनेअंतर्गत मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात येत आहे। 1 जुलैपासून हे प्रशिक्षण केंद्र कार्यरत झालंय। या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना 100% रोजगाराची हमी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे प्रशिक्षण केंद्रापर्यंत येण्यासाठी महिलांना वाहतूक खर्चही रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीनं देण्यात येत आहे। रोज 2 बॅच मध्ये महिलांना 3 तज्ञ प्रशिक्षक शिलाई मशीन ऑपरेट करण्याचं प्रशिक्षण देतात। सध्या 60 महिला या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत। महिनाभरात या महिलांना मशीन चालवण्याची कला अवगत होणार आहे। या महिलांमध्ये मोठ्या संख्येनं विडी कामगारांचा समावेश आहे। शेळगी, विडी घरकुल, अशोक चौक, बोंगडे वस्ती भागातील महिलांनी या नवीन रोजगारासाठी नोंदणी केली आहे। सोलापूर हे देशातील गणवेश निर्मितीचं प्रमुख केंद्र असून जगभरातील 10 देशांमध्ये सोलापुरातून गारमेंटचे उत्पादन निर्यात केले जातं। सध्या या उद्योगात 25,000 कामगार असून कुशल कामगारांची आणखीन मोठ्या संख्येनं मागणी आहे। कामगारांअभावी कापड उत्पादकांना जास्त ऑर्डर घेता येत नाही, म्हणून रेडीमेड कापड उत्पादक संघानं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सहकार्यानं प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याचं केंद्राचे समिती सदस्य प्रकाश पवार यांनी सांगितलं। भविष्यात आणखीन पुढे जाऊन महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। शिलाई जो आहे तो तुम्ही आज जरी इथं काम केला, तुम्ही पुढे आयुष्यात फ्युचरमध्ये तुम्ही कुठल्याही भागात जरी गेला तर तुम्हाला तिथं तो तुम्ही शिलाई करू शकता। हे कुठं विसरून जाण्यासारखा भागच नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्या महिलांना एक विनंती आहे की तुम्ही घरातून बाहेर निघा आणि ट्रेनिंग सेंटर जो आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला येत नसेल तुम्ही इकडे या, तुम्हाला चांगलं प्रशिक्षण देऊ आम्ही आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला कामाला सुद्धा लावू। कामाची आम्ही हमी दिलेलंच आहे आणि त्यांना नक्कीच काम देऊ आम्ही। पुढच्या जे 2 महिन्यानंतर जे हे बॅच कंप्लीट झाल्यानंतर जी पुढची जी बॅच आहे त्यासाठी सुद्धा रजिस्टर चालू आहे आणि कित्येक महिला रोज येऊन इथे रजिस्टर करून जातात, ते बॅचसाठी अप्लाय करतात आणि सध्याला तर आम्हाला असं वाटतं की महिला बाहेर निघतायत, कामासाठी येत आहेत, त्यांना पण कामाची इच्छा आहे, पण अजून जास्ती प्रमाणात आलं पाहिजे ही आमची इच्छा आहे। शिलाई मशीनची काहीही माहिती नसताना या महिलांनी मशीन चालवण्याची कला लवकरच अवगत केल्याचं प्रशिक्षक सीमा माळी यांनी सांगितलं। मध्ये कमीत कमी 500 युनिट आहे जिथे त्यांना कधीही काम मिळू शकते, कधी पण। म्हणजे इथं असं नाही की सीझनल काम होतंय, कायम स्वरूपी त्यांना काम मिळू शकते। हा कोर्स आपण जे चालवतोय ते साधारणतः 3 महिन्याचा आहे। PMKVY अंडर MSSDS चा कोर्स आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स आहे आणि आपण 1 महिनाभर ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना बेसिक ट्रेनिंग देऊन दुसऱ्या महिन्यात त्यांना लगेच युनिटमध्ये ॲडव्हान्स नॉलेज विथ पेमेंट चालू असं त्यांना एक सोयी करून देतो, ज्याच्या कारणाने की त्यांना असं त्यांचा वेळ वाया जाऊ नये आणि त्यांचं घर चालायला त्यांना अडचण येऊ नये। या प्रशिक्षण केंद्रामुळे आम्हाला नवीन काहीतरी शिकता आलं, तसंच रोजगारही मिळणार असल्यानं महिलांनी आनंद व्यक्त केला। ठेवायचं हे आम्हाला मॅडमनी खूप छान प्रकारे शिकवलं आणि त्याच्याबद्दल थोडीशी काही भीती होती आमच्या मनामध्ये। ह्या मशीन बद्दल आम्हाला खूप चांगलं त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितपणे कसं हँडल करायचं किंवा पुढे काही अडचणी असतील ह्या त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे। शिलाईचा काही अनुभव नाही मला आणि जेव्हा मी इथं ह्या सेंटरमध्ये आले त्यावेळेस मला खूप चांगला अनुभव भेटला। मशीन हैंडल करने नहीं आता था, धोना बर्तन का काम करती थी घर पर, तो फिर भी बच्चे कॉलेज के हैं इसकी वजह से मशीन सीखना ये टैलेंटेड है मेरा। सर जब बोलते थे कुछ नहीं आता था, पैडल भी मारना कभी ये मशीन हम देखे भी नहीं,
तो सर लोग ने हमको बोले कामगार काम करो फिर रोजगार मिलेगा, जितना हम काम करेंगे उससे ज्यादा तनख्वाह तुमको हम देंगे और कंपनी में ज्वाइन करेंगे तुमको, ऐसा बोले हमको सर। या प्रशिक्षण केंद्राच्या यशस्वीतेसाठी विनायक माळगे, दीपक पवार, व्यंकटेश मेंगजी, अजय रंगरेज, दर्शन कोचर, भारती राठोड, प्रतिभा हजारे हे परिश्रम घेत आहेत। या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित झाल्यानंतर महिलांना गारमेंटमध्ये नोकरी दिली जाणार आहे। यामुळे महिलांना चांगलं वेतन मिळेल, शिवाय शिवणकलेमुळे महिला स्वावलंबी बनतील। राज्य शासनानं अशा उपक्रमांसाठी अर्थसहाय्य केल्यास याला भव्य स्वरूप देता येईल एवढं मात्र निश्चित। हे विशेष वृत्त संकलित केलं होतं प्रतिनिधी दीपक सोमा यांनी, तर छायाचित्रण होतं मनोज हुलसुरे यांचं।